हे आहे गेवरे पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी मागील देखील आंदोलन करत आले आहेत। आताचे आंदोलन सुद्धा काहीतरी वेगळं आंदोलन केलं आणि सरपंचाने पंचायत समिती पुढे भीक मागो आंदोलन केलं। ठाण्यातही गेले, पोलिसांकडून देखील त्यांनी भीक मागितली। पण काय आहे नेमकं यामागचं प्रकरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। विभागीय आयुक्ताच्या नावाने भीक मागत मंगेश साबळे या सरपंचाने फुलंब्री तहसील ऑफिस, पंचायत समिती आणि पोलीस चौकी बाहेर अनोखे आंदोलन केले आहे। विविध योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत, त्यांना तत्कालीन रक्कम द्यावी। घरकुलासाठी पैसे मागणाऱ्या अभियंत्याला पैसे देण्यासाठी आपण भीक मागू आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे। मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला त्यांचा व्हिडिओ प्ले करून दाखवतो। मंगेश साबळे म्हणाले की फुलंब्री पंचायत समितीमार्फत राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक सिंचन विहीर, गायगोठा, घरकुल योजनेच्या कामाचे पैसे मागील 6 महिन्यांपासून मिळत नसल्याचे शेतकरी लाभार्थ्यांचे आर्थिक अडचणी आल्या आहेत। त्यांना तत्कालीन पैसे देण्यात यावे। जमा झालेली रक्कम आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची राख घेऊन ते BDOसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंजिनियर, SP यांना देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले। अनोख्या आंदोलनामुळे आता चर्चेत आपल्या अनोख्या आंदोलनामुळे सरपंच मंगेश साबळे हे नेहमी चर्चेत असतात। फाटलेले कपडे, तुटक्या चपला, पाठीवर बांधलेली खुर्ची पाहून आपण त्यांना एकदा भाकरी समजून, पण हे फुलंब्रीमधील सरपंच मंगेश साबळे आहेत, जे आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत। पहिली महिलांच्या आयुष्यात पाहण्यासाठी जिल्हा परिषद तर कधी सुटे पैसे घेऊन कार्यालयात गेल्याने त्यांची नेहमी चर्चा होत असते। मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी त्यांनी आपली कार जाळली होती, तेव्हापासून ते चर्चेत आले आहेत। त्याचप्रमाणे घरकुलसाठी केले होते वर्षभरापूर्वी आंदोलन। वर्षभरापूर्वी गेवरे पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आमच्या गावाने 100% कराचा भरणा केला आहे, घरकुल मिळावे यासाठी अर्ज केले आहेत, तरी घरकुल मिळत नसल्याचा आरोप करत आंदोलन केले होते। त्यावेळी त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय बिनकामाचे असून येथून काय विकास होतो, काय विकास केला ते तरी कुणी सांगा, असे ओपन आव्हान साबळे यांनी दिले। भ्रष्टाचाराचा भस्मासूर झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे। आता मित्रांनो, तुम्हाला आता स्क्रीनवर व्हिडिओ प्ले होत दिसत असेल, तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला देखील लाईक करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर असे महाराष्ट्रातील लेटेस्ट व्हिडिओ नेहमी तुम्हाला बघायला मिळेल। लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय शिवराय मित्र, जय भीम। एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गायगोठा, मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय। आणि मग अशामध्ये 6 महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले। पाण्या पावसाचं, वाऱ्या वावदानाचं, कुडाचं, पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले। आता इंजिनियर म्हणतं मला बिस्मिट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे, मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे। आता हे 25,000 कुठून द्यायचे? घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं, मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं। व्याजाला पैसा काढलं, कर्जाला पैसा काढलं, घर उभं राहिलं, अजून 4 महिने झाले। आता इंजिनियर फोटो काढायला येतं आणि म्हणतंय आम्हाला 25,000 पाहिजे, नाहीतर नवीन बिस्मिट बांधा, नाहीतर नवीन स्लॅब टाका। आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आता आमच्या लोकांकडे पैसे राहिलेले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि या ठिकाणी CO ला देणार आहे, आमच्या BDO मॅडमला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर, मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे BDO ला नेऊन देणार आहे। माय बाप, चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतंय। अरे घर देतं का घर? अरे कोणी घर देतं का रे? अरे घर दे रे घर, अरे कोणी घर देतं का भाऊ? दे ना 2 रुपये दे रे भाऊ, अरे दे रे भाऊ 2 रुपये शेतकऱ्याला। अरे इंजिनियरला द्यायचे रे भाऊ, दे रे, द्यावं बाबा 2 रुपये द्यावं, इंजिनियरला द्यायचे हो मामा, BDOला द्यायचे, CO ला द्यायचे, विभागीय आयुक्ताला द्यायचे। मामू देऊ ना 2 रुपये, दो मामू 2 रुपये दो।
दो मामू दे दो मामू। ये कुर्सी पे बैठने वाले हिजड़े निकल रहे, इंजीनियर पैसा मांग रहा मामू, पीडीओ पैसे मांग रहे, सीओ पैसे मांग रहे। भाऊ दे रहे, 2 रुपये दे रहे, दे भाऊ दे 2 रुपये दे मामा। द्या तुमचे कपडे चांगले दिसते बाबा, तुम्ही व्हिडिओला 2 रुपये द्या मामा। 10 रुपये दिले भाऊ ना आपल्याला, 10 रुपये इंजिनियरला 10 रुपये दिले। अरे वा 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 मामू दे दो, 2 रुपये दे दो मामू। अरे वा 10 रुपये दिला मामू ने, 10 रुपये इंजिनियरला। अहो रिक्षावाला भाऊ 2 रुपये द्या भाऊ। अरे आमच्या अधिकारी पैसे मागू राहा भाऊ, 2 रुपये देतो का भाऊ? मावशी देतो का 2 रुपये? देतो का माय? हो बाबा देतो का माय 2 रुपये? नाही आहे चिल्लर, चिल्लर नाही आहे सर। अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले, अरे साहेब अरे ते पैसे मागून राहिले ना घरकुल वाले, 2 रुपये द्या ना साहेब। हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब, द्या ना 2 रुपये। ते घरकुलाचे बिल काढायला पैसे मागून राहिले साहेब। हो साहेब अरे द्या हो साहेब। 2 रुपये जमा करून त्या घरकुलाचे पैसे मागले, बाहेर देऊ राहिले बघा 2 रुपये। अरे बाबा रे 2 रुपये दिले रे बाबा। आपण आता तहसील मध्ये जाऊ पैसे मागून, तहसील मध्ये मागू अधिकाऱ्याला पैसे आपण। माहिती येतं का 2 रुपये आहे? माहिती हो 2 रुपये इंजिनियर घरकुलाला काम घेऊन आली माहिती। पगार चाललाय उडाली, पैसे दिले का? पैसे मागून राहिले का? चाल मी देतो बाबा। 2 रुपये देतं का इंजिनियरला? विभागीय आयुक्ताला सीओला 2 रुपये देतं का बाबा? घरकुल बांधायला शेतकऱ्याला मदत करतं का बाबा? दे दो बाबा। असे अनोखे आंदोलन करून मंगेश साबळे यांनी पोलिसांना सुद्धा धक्का दिला, जिल्हा अधिकारी साहेबांना सुद्धा धक्का दिला, बीडीओ मॅडमला सुद्धा धक्का दिला। असं अनोखं आंदोलन फक्त मंगेश साबळेच करू शकता, यामध्ये तुम्हाला सिद्ध झालं असेल। आता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की मंगेश साबळे हे एक तरुण नेतृत्व आहे गोरगरीब जनतेसाठी, त्यांचा कधी पण पुढाकार असतो। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।